आज आपण बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेमध्ये येणारा जो काही तुमचा पेपर आहे त्या पेपरची OMR शीट कशा पद्धतीने भरायची आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचंय पहिली भाग बघितला असेल तर एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे पेपर भरताना तो पेन जो आहे पेन कोणता निवडायचा. तर सगळ्यात महत्वाची सूचना आहे यूज ब्ल्यू और ब्लॅक बॉल पॉइंट पेन म्हणजे काय ज्या पेनाला पेनला टोक असतं अशी टोकदार पेन निवडायची नाही, शाई पेन निवडायचे नाही, जेल पेन वापरायचे नाही. जो पॉइंट पेन असतो बॉल पॉइंट पेन म्हणजे साधा बॉल पेन जो असतो तो साधा बॉल पेन वापरायचा. त्याच्यामध्ये पेन जो आहे फक्त एकच निवडायचा, एक तर पूर्ण ब्ल्यूच निवडायचा म्हणजे पूर्णच्या पूर्ण निळा असला पाहिजे. जर दोन पेन घेणार असेल तर एक निळा आणि एक काय करायचा आहे एक ब्लॅक. असा नाही घ्यायचा, असा घ्यायचा नाही. घ्यायचा असेल तुम्हाला समजा तुमच्याकडे दोन किंवा तीन पेन असतील तर सगळे निळेच घ्या. सगळा जो यांचा कलर आहे सगळ्यांचा ब्लॅक ब्ल्यूज घ्या किंवा जेवढे पण असणार त्या सगळ्यांचा कलर कसा घेणार ब्लॅकच घ्यायचा. ओके. आता ही झाली बेसिक सूचना एक पेन कसा घ्यायचा पॉइंट पेन घ्यायचा ही झाली दुसरी सूचना. तिसरी सूचना पेन्सिलचा वापर करायचा नाही, पेन्सिल यूज करायचा नाही. तिसरी सूचना व्हाईटनर वापरायचं नाही, अजिबात कुठल्याही प्रकारचं व्हाईटनर वापरायचं नाही. त्यानंतर आणखी एक सूचना एका प्रश्नाचा एक गोल रंगवल्यानंतर त्याचा प्रतिचार करायचा नाही. आता मला फक्त आपल्या ग्रुपवर कोणीतरी एक हॉल तिकीट टाका जेणेकरून मी तुम्हाला परीक्षेत ते कसं भरायचं आहे ते समजून सांगतो. काही गरज नाही, त्याला हॉल तिकीटची काही गरज नाही. इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा अनुक्रमांक. पहिला भाग जो आहे तो काय दिलाय अनुक्रमांक. इथे दिलेला आहे बघा अनुक्रमांक किंवा रोल नंबर विचारलाय. तुमच्या प्रत्येकाचे हॉल तिकीट तुमच्या समोर जर असतील तर तुम्ही काय करायचंय रोल नंबर बघा तुमच्या हॉल तिकीटवर असा नंबर दिलाय बघा. सपोज जो रोल नंबर असणार आहे हा नंबर आहे असं समजूया 1732 172. तर तुम्हाला काय करायचंय रोल नंबरच्या जागेवर दोन्ही ठिकाणी हे नंबर टाकून घ्यायचा असा 1732 172. बरोबर तेवढेच गोल असतात. आणि खाली पण इथे टाकून घ्यायचा 1732 172. हे टाकल्यानंतर आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे तर ते नाव टाकताना इथे दिलेलं आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर. म्हणजे काय तर विद्यार्थ्याचं जे काय नाव आहे ते कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण नाव घेऊया राम आहे नाव आहे राम सॉरी कॅपिटल लेटर मध्ये सगळं झालं पाहिजे राम सुनील आहेर हे नाव आहे तर हे पूर्ण असं कॅपिटल मध्ये झालं पाहिजे. त्यानंतर वडिलांचं नाव काय आहे तर ते वडिलांचं नाव असं पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये टाकायचं आहे सुनील. ठीक आहे. आता पुढची सूचना बघा काय दिली आहे अशा पद्धतीचा एक बॉक्स तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी जी सूचना दिली आहे त्याप्रमाणे रोल नंबर तुम्ही टाकला आहे तो इथे टाकायचा आहे 1732 172. त्यानंतर मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक. आता ही मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक कोणती असते तर तुम्ही जर नवोदयचा पेपर बघितला तर तुम्हाला नवोदयचा फायनल पेपर बघायला भेटेल. जो बघा इथे नवोदय पेपर बघा नवोदय पेपर. आता इथे तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला एखादा पेपर दाखवतो जो मागच्या वेळेस झालेला आहे या आधीच्या परीक्षेमध्ये. नवोदय पेपर एखादा जरी पेपर असेल तो दिसत तर नाहीये माझ्याकडे आता. एप्रिल मध्ये होता ना मागचा पेपर. मार्च 2020 एप्रिल असेल. 9 एप्रिलला पेपर होता.
एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पेपर बघतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. शुक्र, मे. जर तुम्हाला ओरिजिनल पेपर दाखवतो की ज्याच्यावरती OMR शीटचा नंबर असतो, तो बघण्यासाठी नेमका आता मला शीट सापडायची नाही, अशी गंमत झाली. तेवीसचा पेपर ना. फेब्रुवारी स्टुडंट, नोव्हेंबर, 16 डिसेंबर. हे पेपरच येत नाही काही. एक दोन मिनिटं बघू द्या फक्त, सापडला तर ठीक, नाही तर मग. पण मला ओरिजिनल पेपर याच्यासाठी बघतोय की जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. परीक्षेला जागा असते की नाही, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर पेपरला जागा असते की नाही, आम्ही पेपरमध्ये लिहायचं कुठे नेमकं. नवोदयचा ओरिजिनल पेपर. बावीसचं पाहून झालं पण याच्यात काय सापडा. ठीक आहे, मी शोधून तुम्हाला नंतर सांगतो, कारण आता मला काही ते सापडत नाहीये. मी बघितलं पण तिथं काही सापडत नाहीये. एकदा फक्त ड्राईव्हर बघतो, इथे असला तर ठीक, नसला तर मग आपण बघूया नंतर काय करायचंय. नाही, जाऊ दे. नवोदयचा पेपर होता माझ्याकडे सध्या, नाहीये ओरिजिनल. मी तुम्हाला शोधून आणि तो तुमच्या ग्रुपवर टाकायचा प्रयत्न करतो. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, जो काही पेपर येईल त्याला तुम्हाला सामोरं जायचंय. त्या पेपरवर एक नंबर असतो, जो नंबर आपण असं समजूया की या ठिकाणी असा आहे 53259332, अशा पद्धतीचा नंबर आहे. त्यानंतर परत एकदा रोल नंबर विचारलेला आहे. रोल नंबर बघा किती ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला, 3 ठिकाणी आपण रोल नंबर आतापर्यंत टाकला आहे, 32172. ठीक आहे. आणि प्रश्नपुस्तिका क्रमांक म्हणजे हा जो क्रमांक आहे हाच क्रमांक इथे टाकायचा आहे. काही ब्लॉकमध्ये तुमचे पर्यवेक्षक ही गोष्ट तुम्हाला करून देतील. काही ब्लॉकचे जे काही पर्यवेक्षक असतील ते तुम्हाला कदाचित सांगू शकतात की तुम्ही स्वतः ही गोष्ट भरा. ठीक आहे. ज्यावेळेस पण तुम्ही हे टाकाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे बघा आता, सपोज कोणी, हा इथे एक दिसतंय मला, बघा या ठिकाणी तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी मुद्दामून हे समोर हे घेतो आहे. ओके, आयुषचं दिसतंय इथे व्यवस्थित, त्यामुळे आपण आयुषचं निवडूया.
आपण बघतोय आता नवोदय परीक्षेची ओएमआर शीट कशी भरायची. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी आता हे समोर तुम्हाला डायरेक्ट एक उदाहरण म्हणून डायरेक्ट एका जणांचं भरून दाखवतो कसं आहे. अशा प्रकारे सगळ्यांकडे हॉल तिकीट आहे ज्याच्यावर तुमचं स्वतःचं नाव आहे, इथे सही असेल. ठीक आहे, हे हॉल तिकीट याच्यावर काही कोणाची सही वगैरे काही घ्यायची नाही, डायरेक्टली हे हॉल तिकीट घेऊन जायचं आहे तुम्हाला. याला ऍडमिट कार्ड म्हटलं जातं. आता प्रत्येकाने जर बघितलं तर याच्यावर या परीक्षेमध्ये रोल नंबर दिलेला आहे बघा इथे. आता आयुषचा रोल नंबर किती आहे रे. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा आहे आयुषचा रोल नंबर. सो त्याला काय करायचं आहे, इथे फक्त नंबर टाकायचा आहे, रोल नंबर अनुक्रमांक विचारलेला आहे, तिथे काय करणार, इथे टाकणार 22000835. ठीक आहे, हा आहे तुमचा स्वतःचा रोल नंबर जो तुम्ही टाकू शकता. इथे विचारलेलं आहे अभ्यर्थी का नाम बडे अक्षरों में. सो इथे काय टाकणार, अहिरे आयुष. इथे जसं आहे तसं टाकलं तरी चालेल, अहिरे आयुष संदीप. आणि हे भरताना कॅपिटल मध्येच भरायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पिता का नाम. पिता का नाम म्हणजे काय, इथे पिताचं नाम खाली दिलेलं आहे बघा. फादर्स नेम काय दिलेलं आहे, अहिरे. अहिरे संदीप सुखदेव. हे झालं पिता का नाम. यानंतर पुढे यायचं तुम्हाला, पुढचा भाग आहे सेकंड पेजवर. आता हे झालं फर्स्ट पेज, याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढीच माहिती भरायची, याच्यापेक्षा वेगळं काही भरायचं नाहीये. सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय, फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेन हेच वापरायचा आहे, दुसरा कुठलाही शाई पेन जेल पेन वापरायचा नाही. आणि लक्षात ठेवा तो पॉइंट पेन असला पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं तो प्लेंटा फ्लो नावाची एक कंपनी आहे, त्याचा तो पेन येतो, तो घेतला तरी चालेल. तुम्हाला मी तो पेनचा फोटो पण ग्रुपवर पाठवून देईल. सगळ्यात महत्वाची सूचना, ओएमआर शीट भरताना दोन गोल रंगवले तर ते चुकीचं आहे, एक गोल रंगवला आणि एकावर अशी चुकीची फुली मारली तर हे पण चुकीचं आहे. त्यानंतर एकावर टिक मार्क केली आणि अशी फुली मारली तर हे पण चुकीचं आहे. नुसता अर्धवट भरलेला गोल असेल असा डॉट तर हे सुद्धा चुकीचं आहे. आणि योग्य गोल काय आहे, तर गोल हा पूर्ण भरायचा आहे. गोल भरताना बघा बाहेरच्या बाजूने असे आतल्या बाजूला असे रंगवायचे आहे, म्हणजे तो भरीव गोल दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे गोल भरायचा आहे. आता बघा याचं नाव आहे पहिल्यांदा परत इथे आलंय, दुसऱ्या पेजवर पण तेच आहे अनुक्रमांक. अनुक्रमांकाच्या ठिकाणी परत जो रोल नंबर तुम्ही टाकलेला आहे, रोल नंबरच टाकायचा आहे. समजा याचा नंबर घेऊया आपण, तो किती आता आहे, 22 किती आहे, 000835. आधी सगळीकडे नंबर टाकून घ्यायचा. आता मुख्य पुस्तिका क्रमांक कुठे आहे, तर हा तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर भेटेल. हा कुठे भेटणार आहे तुम्हाला, क्वेश्चन पेपरवर भेटणार आहे. त्या क्वेश्चन पेपर तुम्ही नवोदय परीक्षेसाठी तुम्हाला सोडवण्यासाठी येणार आहे, त्या क्वेश्चन पेपरवर हा नंबर तुम्हाला टाकलेला दिसून येईल. तो तुम्हाला इतर कुठेही बघायला भेटणार नाही, कारण हा नंबर फक्त प्रश्नपत्रिकेवर असतो. असं समजूया आपण इथे दिलेला हाच नंबर आहे 05124667, हा त्याचा क्रमांक आहे, क्वेश्चन पेपर नंबर. सेम आता पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि सेंटर. आता या आयुषचं जर बघितलं आपण, तर आयुषचं बघा कुठे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्टेटच्या ठिकाणी आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा कोड आहे 13, काय आहे 13. त्यानंतर नाशिक, डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, नाशिक आहे, सो इथे काय लिहिणार आहे 11. तुमचं डिस्ट्रिक्ट जर वेगळं असेल तर तुम्ही तिथे तो कोड तिथे टाकायचा आहे. त्यानंतर नाशिकमध्ये कुठे आहे, ब्लॉक आहे सिन्नर. सिन्नरचा कोड काय आहे, ब्लॉकचा कोड आहे 12. निफाडचा कोड असेल तर निफाडचा 11च आहे. हा, सेंटर काय आहे, तर आता हे सेंटर कुठे भेटणार आहे, निपालमध्ये किती सेंटर आहे, तर निपालमध्ये 3 आहे. इथे सिन्नरमध्ये किती आहे, तर हे सेंटर कुठे बघायला भेटणार आहे, तर यांच्या याच्यावर ब्लॉक आहे. ब्लॉक नंतर सेंटर इथे काय दिलेलं आहे, तर ते कुठे टाकायचं, कसं दिसणार, तर या ठिकाणी बघा एक्झाम सेंटर नंबर दिला आहे बघा 13 111 201 201. म्हणजे एकच नंबर असला तर इथे काय असणार आहे, तर इथे तुम्हाला टाकायचं आहे 13 11 12 01. इथे 01च टाकायचं आहे. जर इथे एक सेंटर असेल त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यामध्ये, तर इथे तर नंबरच्या पुढे काय येतो 01 येतो. जर तिथे त्या जिल्ह्यामध्ये 2 नंबरचं सेंटर असेल तर तिथे 2 येतो, आणि जिथे तिथे 3 सेंटर असतील तर तिथे 3 येतो. निफाडमध्ये आपल्या 3 सेंटर असतात. सो त्यामुळे तुमचं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 1 2 3 याप्रमाणे तुमचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तो कुठे बघितला, एक्झाम सेंटर नंबर अँड नेम दिलेलं आहे बघा इथे. हा, या ठिकाणी बघा इथे तुम्हाला काय दिसणार आहे, एक्झामचं सेंटर दिलेलं आहे. आता याच्या पुढचं काय,
आता इथे याच्या पुढे एकदा तुम्ही इथे सीट नंबर हे टाकून घेतले की तुम्हाला गोल रंगवताना मी आता ब्ल्यू पेन घेतलेला आहे म्हणून ब्ल्यूच पेनने इथे 2 नंबर कुठे आहे तर त्याच्या बघा बाउंड्री लाईनने आधी सर्कल करून घ्यायचा आणि मग रंगवायचा. इथे परत अशीच बाउंड्री लाईन काय करायची सर्कल करून घ्यायची आणि पूर्ण भरीव करायची. तुम्हाला दिसत असेल माझे जे काही सर्कल आहे ते पूर्णपणे भरीव आहे आणि मी बाहेरच्या बाजूने सर्कल भरतो आहे. दिसतंय का? अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे जे सर्कल भरणार आहात ते सर्कल या पद्धतीने तुम्हाला भरायचे आहे. या ठिकाणी बघा मी एकदा काय केले नंबर टाकून घेतलेले आहे आणि नंतर मग मी सर्कल भरत आहे. ठीक आहे. असे बाहेरून आतमध्ये भरायचे. सेम पुढच्या साईडला मुख्य प्रश्नोत्तर क्रमांक आहे त्याला सुद्धा पहिला सर्कल आहे 0 बरोबर. दुसरा सर्कल आहे 5 नंतर 1 2 4 6 आणि 7 अशा पद्धतीने पूर्ण डार्क गोल भरून घ्यायचा. त्यानंतर बघा स्टेट कोडला सुद्धा अशा पद्धतीने इथे आपण 1 घेतला होता म्हणून इथे 1 घेणार 1 3 बघून घ्या माझे डार्क सर्कल झाले आहे. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये दिसत नाही. डिस्ट्रिक्ट कोडला 11 आहे सो आपण इथे 11च रंगवणार. ठीक आहे. त्यानंतर ब्लॉकला 12 तर इथे बघा 1 आणि हा 2 अशा पद्धतीने तुम्हाला ते रंगवायचं आहे. त्यानंतर आहे 0 आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे 1 घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रंगवायचं आहे. आता पुढे विचारलंय एखाद्या प्रश्नाचं हे रंगवून झालं. सॉरी खालच्या बाजूला होतं ते मी वरची रंगवून दाखवलं तुम्हाला मी. इथे टाकून देऊ आपण हरकत नाही. अनुक्रमांकाच्या जागेवर काय टाकणार तुम्ही जसं सांगितलंय. आता याचा अनुक्रमांक किती आहे तर तो आहे 22000835. ठीक आहे. मग इथे 2 नंबरचा जो काही सर्कल आहे तो असा व्यवस्थित डार्क रंगून घ्या. 2200085835. ठीक आहे. असा गोल भरला. याच्यानंतर आहे मुख्य प्रश्नावली क्रमांक जो तुम्हाला परीक्षेत दिलेला असू शकतो. आपण आज समजूया की वरती जो दिलाय तोच आहे. किती आहे तर तो आहे 0512467 0512467. ठीक आहे. इथे तोच नंबर भरायचा आहे. सर्कल करताना तोच डार्क करायचा आहे. 0512467. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेला आहे अनुक्रमांक परत तोच रोल नंबर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे 22000835. परत हेच सर्कल रंगवायचे 22 इथे 0 22 डार्क करा 00 2 सर्कल डार्क करा आणि काय सांगितलंय 835 हे तुम्हाला काय करायचंय डार्क करायचं आहे. आता मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक दोन्ही सारखेच येणार इथे 0512467. ठीक आहे. त्यानंतर स्टेट कोड तुम्हाला मी सांगितलंय स्टेट आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा स्टेट कोड काय आहे 13. डिस्ट्रिक्ट कोड आहे नाशिकचा 11. सिन्नर ब्लॉक समजा सिन्नर आहे तर इथे काय टाकणार 1 2 आणि सेंटर नंबर. आता सेंटर नंबर कुठे बघायचा सेंटर नंबर हे बघा इथे तुम्हाला ज्या ठिकाणी एक्झाम सेंटर नंबर अँड नेम लिहिलेलं आहे बघा त्या ठिकाणी तुम्हाला तो दिलेला दिसेल तो तिथे लिहायचा आहे. इथे समजा 01 आहे. ठीक आहे. मग आपण आता यांना काय करणार हेच सर्कल डार्क करायचे आहे. बघा इथे 0 डार्क केला. त्यानंतर 5 डार्क करा. त्यानंतर 1 2 4 6 7. आता स्टेट काय आहे स्टेट आहे 13 डिस्ट्रिक्ट कोड आहे 11 इथे 1 1. ब्लॉक कोड आहे 12 इथे घ्यायचं आहे 1 इथे घ्यायचं आहे 2
आणि सेंटर कोड जो आहे तो तिथे काय घ्यायचा आहे, तर बघा 01. अशा पद्धतीने पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची ओएमआर शीट अशा दिसेल. तिथे तुमचा पेपरवर इथे जसा मुख्य पुस्तिका कोड ए दिलेला आहे तसे तुमच्या परीक्षेला PQRA अल्फाबेटमध्ये कुठलाही नंबर असू शकतो, त्याचा तुम्ही विचार करायचा नाही. आता अशी एकदा ओएमआर शीट भरून झाली की त्याच्यानंतर तुमच्या प्रत्यक्ष पेपरला सुरुवात होईल. आणि पेपरमध्ये इथे सगळ्यात खाली बघा काय दिसतंय, इन्व्हेस्टिगेटर टू पुट सेंटर स्टॅम्प इन ब्ल्यू अँड ब्लॅक पेन. म्हणजे इथे काय करणार आहे, जे तुमचे वर्गामध्ये जे सुपरवायझर असणार आहे ते सुपरवायझर त्या ठिकाणी सही काय करणार आहे, त्या स्टॅम्पचा जो काय तिथे त्यांचा स्टॅम्प देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा पुढे काय सांगितलेलं आहे, खाली बघा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड. इथे काय करायचे आहे, तर इथे पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला करायची आहे तुमची सही. काय करायची इथे, तुमची सही करायची. सही तुम्ही तुमचा फॉर्म भरायच्या वेळेस जशी केली आहे फोटोच्या खाली, ही अशीच सही इथे आली पाहिजे. मग इथे जी काय आहे याने जसं केलेलं आहे AS रे, हा, जे काय असेल ती सही त्याला इथे करायची आहे. ठीक आहे. आता ही झाली तुमची सही. आणि इथे कोण सही करणार, मग सिग्नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेटर म्हणजे तुमच्या वर्गामध्ये जे पर्यवेक्षक आहेत तेच या ठिकाणी सही करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला काय करायचंय, तुमचा हा प्रत्यक्ष पेपर आहे 1 to 80 पर्यंत त्यात क्वेश्चन असणार आहे. ते तुम्हाला बरोबर भरायचे आहे. एका प्रश्नासाठी एकच गोल भरायचा, डबल गोल भरायचा नाही. आलं लक्षात सर्वांना. आता कोणाला काही अडचण आहे का पेपर भरण्याविषयी किंवा आणखी कशाविषयी, बोला. नाही नाही सर. सर, पेपर नाही सर. नाही सर. नाही आता बाकीचे बोलणं थोडं थांबवा. कोण तरी काय बोलतोय, पेपर सेमच हा असतो का? बोला काय आहे. एकच बोला, एकानेच सर बोला स्कूल ज्याला. मधून फोन आला होता, मॅम बोलल्या की स्कूल मधल्या स्टॅम्प आणि साईन लागते. स्कूल मध्ये काय, स्कूल मधून काय लागतंय. हॅलो. हा हा सर, मॅडमचा फोन आलता. ते बोलले काय हे आहे ना आपलं प्रिन्सिपलची साईन आणि शिक्का लागेल म्हणे याच्यावर ऍडमिट कार्डवर. त्याच्या ऍडमिट कार्डवर सही शिक्का काही लागत नाही. इथे त्याच्यावर काही दिलेलं आहे का, तुमच्या ऍडमिट कार्डवर नाही दिलेलं. तुम्ही जर तुमचं हॉल तिकीट बघितलं तर बऱ्याच जणांना सही शिक्का मुख्याध्यापकांना पण हेच कळत नाही की आपण सही शिक्का कुठे द्यायचा असतो. तर तुमचं जर तुम्ही हॉल तिकीट चेक केलं तर हॉल तिकीटवर कुठेही असं दिलं नसते. बघा आता याने एक पुस्तिका कोड पाठवलाय, बुकलेट नंबर, तसा प्रत्येक परीक्षेला असतो. इथे तुम्ही जर तुमचं एक व्यवस्थित हॉल तिकीट पूर्ण काढलं जे, तर तिथं तुम्हाला काय करायचंय, ऍडमिट कार्ड समजा आता श्रुतीचं हे आहे तर या ठिकाणी बघा तिचं वाला पूर्ण आलंय आणि खाली काय दिलंय बघा, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आणि सिग्नेचर ऑफ ऑफ द इन्व्हेस्टिगेटर. याच्यावर पुढे तुम्हाला मुख्याध्यापकांचा सही शिक्का काही दिलेला आहे का, नाही. तर ते काही घ्यायचं नाही. ते सही शिक्का कुठे देत असतील, सिग्नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेटर्स. हे कोण असतात, तर हे जे पर्यवेक्षक असतात जे परीक्षेला हॉलमध्ये असतात ते तिथे सही करतात. तुम्हाला सही करायची नाहीये. कळलं का. हो हो चालेल. नाही शाळेच्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का लागत नाही ना, तुमचा शाळेचा गणवेश लागतो ना, शाळेचं तिथं हॉल तिकीट लागतं. कळालं. बर. शाळेचं ऍडमिट कार्ड वगैरे काही लागत नाही. फक्त एकच हॉल तिकीट आहे जे परीक्षेला एवढं घेऊन जायचं. हो. नंबरचा लास्ट टू डिजिटच सर भरायचे का? सर आधार कार्ड घेऊन जायचं काय? मुख्य काही प्रश्न यायची गरज नाही, पुस्तिकेचं कशाचीही गरज नाही. फक्त तुमचं हे हॉल तिकीट पाहिजे, बाकी काही लागत नाही. आधार कार्डची गरज नाही. सर इथलं बाकीचं काहीही लागत नाही. ठीक आहे. फक्त एवढंच. हा, आधार कार्ड तुम्ही राहू शकता. जर तुमचा या ठिकाणी बघा, या ठिकाणी समजा हिचा फोटो आहे, हिचा फोटो जर वेगळाच असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड राहून दिलं तर काही हरकत नाही, पण गरज नाहीये आधार कार्डची सुद्धा. ठीक आहे. अजून काय बोला. मी आताच सांगितलंय शाळेचा युनिफॉर्म वगैरे काही कंपल्सरी नाही. पुढे बोला. सर तुम्ही आणि बोला, कोणाला काय अडचण असेल ना एकेकाचा घेऊ आपण, म्हणजे काय गोंधळ नाही होणार आणि सगळ्यांच्या सूचना जातील. बोल गोरपडे, काय अडचण आहे तुझी. सर चांदवड तालुक्याचा कोड काय आहे? सांग तुझं हॉल तिकीट पाठव. त्या हॉल तिकीटवर खाली बघ, इथे दिलेलं असेल बघ एक्झाम सेंटर नंबर, त्या ठिकाणी एकदम खाली तिथे दिलेलं असेल, तिथे तुला चांदोड तालुक्याचा कोड वगैरे सगळं भेटल. ठीक आहे. किंवा तिथे नाही,
तिथे नाही भेटलं तर इथे तुझा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकच्या समोर तिथे दिलेलं आहे बघ. इथं जसं नाशिक आहे, नाशिकच्या समोर काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर चरण, तुझं काय आहे? सर हॉल तिकीट ते जमा करता का आपल्यासोबत घरी घेऊन जायचं राहतं? हॉल तिकीट तुमच्या सोबत घरी घेऊन यायचं आहे, जमा करायचं नाही. इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट दिलंय आणि त्याच्या पुढे सिग्नेचर ऑफ द इन्व्हेस्टिगेटर दिलंय. हे तुम्हाला ज्यावेळेस हे हॉल तिकीट जपून ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण याच्यावर सही घ्यायची, तुमच्याकडे जे पर्यवेक्षक असतील हॉलमध्ये त्यांची सही घ्यायची आहे तुम्ही. ठीक आहे. हा चला बोल चरण. सर वरद. हा सर ते सेंटर नंबरचे लास्ट 2 डिजिटच भरायचे का? अरे सर्व भरायचं. मी तू पूर्ण भरताना बघितलं नाही का मी काय दिलंय ते? हा इथे दिलेलं आहे सेंटर नंबरचे, ते पूर्ण लास्ट 2 डिजिट भरायचे. बरोबर 01 तिथे ब्लॉक सेंटरच्या तिथे 01 तेवढंच भरायचं. 012 काय असेल ते. देवशिष बोल देवशिष. सर सर्वांचे पेपर सेमच असतं का? हो सगळ्यांचा पेपर सेम असतो, फक्त खालीवर असतो. आलं का लक्षात? हे बघ रे, चांदवडचा कोणी पाठवला होता? आदित्यचा दिलेला आहे बघ. चांदवडचा कोड आहे 08. ब्लॉक कोड काय आहे? 08 आहे. ABCD. ABCD PQRS काही असू शकतो. त्याच्यामध्ये फक्त असं असतो, ए वाल्याला जर पहिला प्रश्न असेल तर बी वाल्याला तो 5वा असतो, सी वाल्याला तुमचा तो 7वा असतो. ठीक आहे. हो. प्रश्न सगळ्यांना सारखेच असतात, उत्तरे सारखेच असतात. उत्तर तुमचा पहिल्या पानावर असेल तर त्यांचा शेवटच्या पानावर असतो. बोल सार्थक. वेदिका तुझी काय अडचण? सर मुख्य प्रश्न पुस्तिकेचा क्रमांक काय करायचा? तो तुमच्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुमच्या हातात येईल त्याच्यावर लिहिलेला असतो, तोच टाकायचा. ठीक आहे. तुमचे पर्यवेक्षक सांगतील तिथे तुम्हाला. हो चालेल. हा सुहानी. सर एक मिनिट. हा सर आपल्याला आज ट्युशनचा लास्ट डे आहे का? झालाय काय? हॅलो हा बोल आयुष, काय तुझं? सर माझ्या कार्डवर ना मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आहे, चालेल ना? काही गरज नाही. कोणी सांगितलं तुला मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यायला? अं, कुठे सर घेतली तू सम स्वाक्षरी? स्वाक्षरी सर कुठे घेतली? हा सर समृद्धीचा एक प्रॉब्लेम होता. हा तिचे जे ऍडमिट कार्ड आहे ना त्याच्यावर सर माझी सही आलेली आहे फोटोच्या खाली, हा ठीक वडिलांची आहे, सही. जाऊ दे राहू दे, काही आता विषय नाही. मग आता ती सही करता. जसं असेल ना हॉल तिकीट तसंच हो. राहू द्या. तिची जी सही असेल तिला ती करायला लावा तिथे. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना तिचं समृद्धी नाव टाकलं तरी? काही नाही, काही अडचण नाही. हो ठीक आहे, थँक्यू सर. हला वेदिका तुझं काय अडचण? सर तो जो अल्फा कोड असतो तिथे माझा M दिलाय, तसं तिथे J दिलाय, तर त्याचं काय असतं? तिथे अल्फा कोड ABJ ते काय तुमच्या डोक्यातून ते काढून टाका, त्याच्याशी काही घेणं नाही. तुमच्या प्रश्नपत्रिकेवर जे कोड असेल तोच तुमचा कोड. तो अल्फा कोड काय असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कळालं का? ओके सर. हम्म. सर हा बोला. माझ्या टीचरचा आज फोन आला. ते म्हणे हॉल तिकीट वर आहे ना स्कूलचं स्टॅम्प आणि सही सिग्नेचर लागेल. त्यांना तेवढी जर म्हणजे आता बोललं नाही पाहिजे, पण जाऊ दे मोठं ते असं आहे, त्यांना त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे त्यांनी तुला सांगितलं. आलं लक्षात? काही गरज नाही त्यांची. हा बोला. सर पाटील सर मुख्याध्यापक सरांची सही गेली, सही शिक्का. अरे मी काय सांगितलं, तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना हेच माहित नाही की त्यांना सही करायची का नाही. आलं का लक्षात? त्यांची सही लागत नाही. सर अजून आलेले नाही. ज्याला हॉल तिकीट मिळालं नाही मग ते जिथं फॉर्म भरलाय तिथून काढ किंवा ऑनलाईन जा, मोबाईलवर काढ. मग पेपरवर जर हॉल तिकीटच नसेल तर पेपर कसा देणार आहे? ते जमवायचं काम तुमचं आहे ना. तुमच्याकडे हॉल तिकीट नाही तर याचा पाहिलं कोणी पाहिजे? ते तुम्ही पाहिलं पाहिजे ना. हा सिद्धेश बोल तुझं काय? हा सर ते असं क्वेश्चन उलटे पालटे तर पहिले नंतर तर असं पण येऊ शकतं की मॅथचे क्वेश्चन पहिले नंतर मेंटल ॲबिलिटी. नाही 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 असं नाही राहत. पहिला समजा तुमचा जो काय आहे ना, आपण जसं बघितलं होतं बघा, समजा 4 कोड असतात त्याच्यामध्ये.
तुमचा पेपर कसा असतो, सपोज आपण एवढे पेपर सोडवले, एखादा पेपर मी तुमच्या समोर घेतो. सपोज एखादा पेपर मध्ये तुम्हाला आहे ना मेंटल ॲबिलिटी मध्ये पहिला प्रश्न जो आहे, काय आहे पहिला प्रश्न, समजा वेगळी आकृती ओळखा. तर सगळ्यांचा वेगळी आकृती ओळखत असतो, पण ए नंबरच्या पेपरला जो कोड असतो ना की वेगळी आकृती ओळखा, तो बी नंबरचा जो काही पेपर आहे त्याला वेगळी आकृती ओळखामध्ये पहिला प्रश्न 4 नंबरला असतो. 4 नंबरचा प्रश्न जो असेल, तो काही त्यांचा वेगळा असतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर. आलं का लक्षात? प्रश्न हो तोच सर. असतो, फक्त वेगवेगळ्या क्रमांकाला असतो. पेपरला पान नंबर पण सेम असतं, पण वेगवेगळ्या ठिकाणी असतं. ठीक आहे. हो सर. आता मला पेपर सापडला नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं ते. माझा जुना फोन पुढे रोज बघा असलं. पुढचं बघा, अजून काय कोणाचं? अथर्व बोल, तुझं काय आहे? सर मुख्याध्यापक सरांचं सही आहे, चालेल का? गरज नाहीये, पण एक झेरॉक्स काढून ठेव मुख्याध्यापकांची सही नसलेली. एखाद्या शाळेने जर समजा तिथल्या यांनी नाही सांगितलं तर परत तुला प्रॉब्लेम वेळेवर व्हायला नको. त्याच्यामुळे सरांची सही नसलेलं एखादं हॉल तिकीट सोबत राहू दे. ठीक सर आहे. मला सेंटर नंबर कुठे आहे ते नाही माहिती. काय नंबर, सेंटर नंबर कुठे आहे ते नाही माहिती? तुझ्या हॉल तिकीट काढ, त्याच्यावर लिहिलेलं आहे बघ सेंटर नंबर. सर कुठं? सगळ्यात खाली लिहिलेलं असतं बघ, इथे खाली. तुझं जे काय हॉल तिकीट आहे ना, त्या हॉल तिकीटवर इथे खाली लिहिलेलं असतं. हे बघ, आता समजा इथं याचा आहे सेंटर नंबर, इथे लिहिलंय बघ, एक्झाम सेंटर नंबर 13-111-002. शेवटचे लास्ट 2 डिजिट तुमचा सेंटर कोड असतो. ठीक आहे. येस सर. हा, ईश्वरी. सर आमच्या शाळेतल्या सरांनी युनिफॉर्म आणि आयडेंटिटी कार्ड पण सांगितलेलं आहे. तुमचे सर घेऊन जाणार आहे का तुम्हाला परीक्षेला? नाही. तू घालून जा, कारण ते त्यांना कदाचित तू ओळखू यावं म्हणून त्यांनी तुला सांगितलं असेल. ठीक आहे, काही अडचण नाही, घालून गेली तरी चालेल. ठीक आहे. वरद, सर आप कार्बन कॉपी घरी आणायची का? कार्बन कॉपी नाही भेटत नवोदयला. नाही भेटत. नील बोल, तुझं काय अडचण? सर गणिताचे प्रश्न सोडवायला मागं राहतं का खरं पेज? माग एक कोरं पेज असतं आणि प्रत्येक जे गणिताचे प्रश्न असतात त्याच्या खाली पण जागा असते सोडवायला. हो. चरण, सर तिथं ओरिजिनल हॉल तिकीट घेऊन जायचं का प्रिंट केलेलं? अरे ओरिजिनल आणि प्रिंट केलेलं एकच आहे ना. तू ब्लॅक अँड व्हाईट नाही तर रंगीत नाही, काही फरक पडत नाही. सार्थक, सर सर काय अनुक्रमे मुख्य पृष्ठ पत्रिका आणि स्टेट डिस्ट्रिक्ट हे आपण भरायचं असतं का तिथले भरतात? ते नियम तर असं आहे, जे पर्यवेक्षक हॉलला असतात तेच भरतात. पण त्यांनी नाही भरलं, त्यांनी तुम्हाला सांगितलं की ते तुम्हाला भरायचं आहे, तर त्यावेळेस मात्र ते तुम्हालाच भरावं लागणार आहे. आलं का लक्षात? पण नियमानुसार तर ते जे पर्यवेक्षणाला असतात त्यांनाच भरायचं असतं, किंवा ते सूचना देत असतात. कारण एवढे सगळे हॉल तिकीट त्यांच्याकडून पण भरायला त्यांना कमीत कमी 1.5 तास तरी लागतो. मग ते त्यांनी जर तुम्हाला सांगितलं त्यावेळेस काय तुम्ही नाही म्हणणार आहे का भरायला? बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे ते असं हे नाही. हा, सापडली एक नवोदयचा पेपर. चला, हा बघा नवोदयचा पेपर आहे. तुम्हाला दिसत असेल समोर नवोदयचा पेपर आहे, हा ओरिजिनल पेपर आहे. याच्यावर इथे दिलेला आहे बघा, चाचणी पुस्तिका क्रमांक दिसतोय. हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा असतो. त्याच्यानंतर हा इथे कोड दिलेला आहे बघा पेपरचा. जो काही कोड आता तो आहे एच. आता काही जणांनी मला विचारलं होतं की सर आमचा पेपर जो असतो त्या पेपरमध्ये काय चेंज असतो? तर हा तुमचा पहिला खंड आहे. पहिला खंड सगळ्यांच्या पहिल्याच पानावर असतो. पण जर समजा एच ला हा पहिला प्रश्न असेल, एच ला हा जर पहिला असेल, एच नंतर समजा आय, जे आणि के असा कोड आहे असं समजूया आपण. तर आय ला हा प्रश्न 2 नंबरला असू शकतो, हा प्रश्न जे ला 3 नंबरला असू शकतो, आणि हाच प्रश्न 4 नंबरला पण असू शकतो. पहिल्या नंबरचा प्रश्न जो आहे एच ला, जो 1 नंबरला आहे, तो यांचा 2, 3, 4 अशा नंबरला असतो. त्याच्यामुळे कोणी कोणाला विचारायचं नाही. आपला पेपर सोडून कोणी दुसऱ्याच्या पेपरमध्ये पक्ष सुद्धा घालायचं नाही. कळालं? हा तुम्हाला ओरिजिनल पेपर आहे, हा नवोदयचाच ओरिजिनल पेपर आहे बघा. दिसतोय तुम्हाला? हा, काही जण विचारतील सर कच्चे काम करण्यासाठी काही जागा असते का? तर हे बघा, तुम्हाला ओरिजिनल पेपर दाखवतोय, हा नवोदयचा ओरिजिनल पेपर आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल ओरिजिनल काय आहे, आपलं ओरिजिनल म्हणतो कच्चे कामासाठी कुठे जागा आहे ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. हे बघा, एवढी जागा कच्च्या कामासाठी तुम्हाला भेटते. पेपरचा हा एक एक पान आहे.
गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिसत असेल, तुम्हाला एवढ्या जागेवर असं कच्चं काम जागच्या जागेवर करायचं, इकडं तिकडं मागे पुढं फिरायचं नाही. जर कोणाला वाटलं की मला प्रश्नाचं उत्तर सोडवायला जास्त जागा लागेल, तर त्याच्यासाठी शेवटची हे बघा इथे एक असतं, एक आणखी एक पान आहे, आणि यानंतर सगळ्यात शेवट, आता ते मी काढलेलं नाहीये पण याच्या पाक साईडला पाठीमागे अशा पद्धतीने, हा हे बघा हे पाक साईडला असं एक कोरं पान असतं. ठीक आहे, तिथं कच्चे काम म्हणून लिहिलेलं असतं. बॅक साईडला कच्चे काम असं लिहिलेलं असतं, किंवा ब्लँक पण असू शकतं असं पूर्ण कोरं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा नवोदयचा हा पूर्ण पेपर असतो. तुम्हाला पाहिजे असल्यास तुमच्या माहिती स्टव हा व्हॉट्सअपवर शेअर करतो मी. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पेपरला किती जागा असते. ठीक आहे, अथर्व बोल. अथर्व, आरोही, आरोही दुसरी आरोही बोला. पेपर घरी देता का? हो घरी देतात. हा घरी दिलेला पेपरच आहे. सर OMR OMR नसते, OMR त्यांच्याकडे असते. नाही, आपल्याला OMR घरून न्यायचे असतं का? नाही नाही, परीक्षेतच आहे तुम्हाला तिथलं तिथं. हं? घरून नाही. स्वरूप, सर माझ्या ऍडमिट कार्डवर हे मुख्याध्यापकाच्या सही आणि शिक्का आहे. अरे मी तुम्हाला काय सांगितलं, मुख्याध्यापकांचा सही शिक्का ते नसतो. काही हुशार मुख्याध्यापक असतात, त्यांना असं वाटतं की आपली सही आपण तिथे केली पाहिजे, म्हणून ते तुम्हाला करून देतात. आलं लक्षात? पण तशा तिथे गरज नाही. ठीक आहे, तिथे कुठे दिली का सूचना मुख्याध्यापकांची सही घेऊन या म्हणून? बऱ्याच जणांना त्याची माहितीच नाहीये की आपल्याला इथं सही करायची की नाही, तरी ते करून देतात. हा बोला राज. सर माझ्या ऍडमिट कार्डवर मुख्याध्यापकाचा सही शिक्का आहे, मग काही अडचण नाही येणार ना? अडचण येणार नाही, पण तुमच्याच मुख्याध्यापकाने जर इन्व्हेस्टिगेटरच्या ठिकाणी सही करायची, त्या ठिकाणी सही करायला असेल, तर मग त्या इन्व्हेस्टिगेटरने सही कुठे करायची ते सांगा बरं. नाही सर, इथं कोपऱ्याला केलेली आहे सही आणि इन्व्हेस्टिगेटरच्या जागा मोकळी आहे. हा मग ठीक आहे, जाऊ दे, मग काय टेन्शन नको. हा आदित्य बोल, तुझं काय अडचण? सर आधार कार्ड घेऊन जावं लागत का? नाही. वेदांत, सर आपण तिथं कच्च्या कामासाठी एखादं फुल स्केप रफ पेज नेलंच चालेल ना? नाही चालत. ते जर पाहिजे असेल तर तिथले जे काही पर्यवेक्षक असतील त्यांना एकदा विचारून घ्यायचं, सर मी कागद घेऊ का, तुम्ही रिकामा कोरा कागद घेऊ का, कच्च्या कामासाठी कागद घेऊ का? ते हो म्हटले तर घेऊ शकता, पण ते काही तसं अलाउड करत नाही. केलं तर चांगली गोष्ट आहे, नाही करत पण शक्यतो माझ्या माहितीनुसार करत नाही. ठीक आहे, हा समृद्धी. सर रफ वर्क साठी पेन्सिल आणि खोडरबर चालतं ना तिथं? वापरायचंच नाही. कशाला रफवर्क साठी पेन्सिल खोडरबर पाहिजे? डायरेक्ट पेनने सोडवायचा पेपर. टाइमपास होतो पेन्सिल सोडवला का. जे असेल ते एकाच पेनने सोडवायचं, पेन्सिल पेन्सिलची काही वापर करायची गरज नाही. लागल्यास एखादा लाल स्केच पेन राहू द्या, जेणेकरून त्यांना ते आकृत्यांचं वगैरे असतं ते पाठीमागे चित्र बघायचं असेल तर त्या ठिकाणी ते वापरू शकतील. पण डायरेक्ट पेन वापरायचा, पेन्सिलचा शक्यतो वापर करायचा नाही. एकच पेन वापरायचं, मॅथचे प्रॉब्लेम काहीच सॉल्व्ह गरज करायचे. नाही. काही नाही, इथे एवढी जागा आहे, एवढ्या जागेमध्ये भरपूर होती तेवढी जागा त्यांना सोडवायला. आणि नाही सुटला तर पाठीमागच्या साईडला छोटं एक पान असतं, कारण त्यांना आहे तरी किती 20 प्रश्न. 20 प्रश्नांमधले त्यांचे 7 प्रश्न तोंडी उत्तर येणारे असतात, बाकीचे 13 प्रश्न सोडवायचे असतात. 13 प्रश्नांसाठी एवढी जागा भरपूर झाली. अच्छा ठीक आहे, ओके. आरोही, तीर्थ बोल. तीर्थ तुझं काय आहे? आबिर, हा थांब आबिर एक मिनिट, तीर्थला बोलू दे. हा बोल तीर्थ. सर तुम्ही घरी आल्यावर सोडून देणार आहे का? मी तुम्हाला पेपर झाला का लगेच 10-15 मिनिटात उत्तरपत्रिका पाठवेल. माझ्याकडे उत्तरपत्रिका मिळाली की मी सोडून लगेच पाठवून देईल. आबिर, सर तिथे गेल्यावर युनिफॉर्म घालायचा असतं का शाळेचा, की घरचाच ड्रेस? अरे दादा, मी असं सांगितलं की तिथे गेल्यानंतर तुमचा शाळेचा युनिफॉर्म घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण तशी गरज नाही. पण तुम्हाला वाटत असेल की मी शाळेचा युनिफॉर्म घालून गेलो पाहिजे तर घालू शकता, असं काही गरजेचं नाही. ठीक आहे. शर्वरी,
सर तिथं जिथं लिहिलंय सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट तिथं मला आत्ताच करून जायची सिग्नेचर का तिथं करायची आहे? तुम्ही आता केली तरी चालेल, नंतर केली तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तुमच्या शाळेतले सर लोक तुम्हाला विचारतील. काही सेंटरला विचारतात, काही ठिकाणी नाही विचारत, त्याच्यामुळे तसं काही गरज नाही. ठीक आहे. काय विचारलं तिने? ऐकूच नाही आलं रे. सही करायची कधी करा सही, काही प्रॉब्लेम नाही. हा, पुढे सर वरद. क्वेश्चन पेपर टिक मार्क केले तर चालता? क्वेश्चन पेपरच करायची, OMR शीट वर नाही करायची टिक मार्क. ओके. जान्हवी. सर तुम्ही म्हटले होते मागच्या वेळेस की आकृत्या पूर्ण करा रेड पेननी केलं तरी चालतं. मग मी आता बोललो ना. स्केच पेन घेऊन जायला लागेल मग. आरोही, आकृती करा सर काय म्हटले? तुम्हाला स्केच पेनची गरज नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आकृती चांगली दिसेल. कारण काय असतं, आता तुम्ही जर बघितलं असेल ना, मी तुम्हाला आता सांगितलं बघा, जसे तुम्ही आता हे बघितलं होतं बघा, तो पेपर दाखवला तुम्हाला मी, ओरिजिनल पेपर. या ओरिजिनल पेपर मध्ये काय होतं, काही वेळेस तुम्ही जर बघितलं असेल तर, आता हा जो आपला ओरिजिनल पेपर आहे, हा ओरिजिनल पेपर सोडवताना काही जणांना घडी आला उलगडाचे प्रश्न सोडवायला थोडीशी अडचण येते, तर त्यावेळेस ते पेन वापरू शकता, स्केच पेन. ठीक आहे, ही आकृती पूर्ण करायची याला वापरू शकता. कोण तुमच्या याच्यानुसार तुम्ही कसा पेपर वापरतात. नुसतं काही जण काय, आता इथे कोणाला वाटलं मला स्केच पेन वापरायचं तर वापरू शकता, नाही तर तुम्ही साधं पेनने सुद्धा सोडवलं तरी काही अडचण नाही. कोणाला ही आकृती ओळखायची आहे, त्यांनी ती वापरली तर चालेल. ठीक आहे. हा, आयुष पाटील बोल. सर पेपर 2 तासाचा आहे का? हो, 2 तासाचा. आदित्य मोरे, तू इतक्या दिवसापासून पेपर टाकतोय, तू काय सोडवत नाही का पेपर? सर 2025 चा पेपर कसा असणार आहे? हा काय, हा दिसतोय असा. पॅन तिथे पॅन नेऊन देत्या? पॅड नेऊन देतं, काय अडचण नाही. हा, नील तुझं काय आहे, नील बोला. नो सर. आबिर, काय सर अडचण आहे आबिर तुझे? हा, सर तिथे पॅड साधा चालतो की असा प्रिंटेड वाला? ते काय नाही, ट्रान्सपरंट तुम्ही चालतो? साधा पेन घेऊन जायचा. ट्रान्सपरंट का? अरे पेपर द्यायला चालले तुम्हाला, तर हे तर कळलं पाहिजे, आपण पेपरला पॅड कसं न्यायला पाहिजे. वेदिका, काय अडचण? सर रफ वर्क चालेल का? थांब ग. काय रफ वर्क नेलं तर चालेल? रफ वर्कला कागद घेऊन जायचं, जाऊ शकता. तुम्हाला कात्री न्यायची तर कात्री नेऊ शकतात, त्रिकोणी चौकोनी कागद न्यायचे तर नेऊ शकतात. फक्त तुमचे परीक्षक आहे तिथे हॉलमध्ये, ते तुम्हाला अलाउ करत असले तर वापरा, नसेल तर वापरू नका. उगाच नको काही अडचण. ओके आरोही, तुम्हाला त्यांनी दिलं तर करायचं, नाही दिलं तर राहिलं. आलं लक्षात? अनुष्का. हा, आम्हाला ना मी मागच्या वेळेस ना मंथनचा पेपर दिला होता, तेव्हा ना त्या मंथनच्या पेपरला 2 OMR शीट होत्या, कारण वरतून मंथनचा पेपर वेगळा आहे, हा नवोदयचा पेपर आहे. मंथनचा विषय नको घेऊ. हा, वेदिका. आरोही, वेदिका, अनुष्का, काय अडचण तुमच्या, बोला. सर हम्म, माझ्या पप्पांचं नाव ना फक्त साहेबरावच दिलेलं आहे, तिथे पूर्ण नाव नाही दिलेलं, फक्त जितकं नाव दिलेलं तितकं तेवढंच लिहायचं का तिथे? तुला ज्या वेळेस फॉर्म भरायला आलं होतं त्यावेळेस तेवढंच भरलं असेल ना. हो तू फॉर्म साहेबरावच. भरताना बघितलं नव्हतं का? फॉर्म भरताना न तुझा साहेबराव टाकेला असेल तर साहेबरावच टाकावं लागेल ना तिथे. हो मग चालेल. सर घरचे कपडे घातले आणि त्याच्यावर ID कार्ड घातलं चालतं का? अरे मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कोणतेही कपडे घाला, काही अडचण नाही. सर हा, बोला बोला पटकन. आरोही बोल, काय अडचण आहे? सार्थक. माझं तिकीटवर सर जे आपल्याला कच्ची काम करण्यासाठी पेज देताना ते दोन्हीकडून बी कोरं असते का? आपल्याला कुठलंही पेज देत नाही, तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आहे तेच तुमचं कामाचं पेज. आम्ही हॉल तिकीटवर पेज दोन्हीकडून बी कोरं असते का? कुठलंही पेज भेटत नाही. हा, बोला. सर आम्ही हॉल तिकीटवर कसं काम केलं चालेल? हा, करू शकता. हॉल तिकीटची बॅक साईड कोरी ठेवायची, काय अडचण आहे, करू शकता त्याच्यावर पण.
तुमच्या हॉल तिकीटवर केलं तरी सर चालेल. माझं हॉल तिकीट बॅक साईडचं कोरच आहे. हा, त्याच्यावर केलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला असं वाटलं पेपरवर कमी पडत तुम्ही हॉल तिकीटवर करा, काय अडचण सर नाही. पेन टॉपला हा, ब्लॅक पेन यूज केलं ना? हो हो चालेल. हा, ठीक आहे. बोल सार्थक. सर ऍडमिट कार्ड घेऊन जायचंय. मग ते कशाला आहे, टाइमपासला आहे का भाऊ घरी? सर ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्डच महत्वाचं आहे. हॉल तिकीट म्हणजेच काय, हॉलमध्ये येण्याचा प्रवेशासाठी ते दिलेलं आहे. सर त्याला हॉल तिकीट दाखवलं तर आपण घरी घेऊन यायचं, त्याचं काही पण तुम्ही काही करा, काही अडचण नाही. ते हॉल तिकीट तुमचं आहे. तुम्ही फक्त तिथे तुमची ओळख, तुम्ही हाच विद्यार्थी आहे हे पटवण्यासाठी ते हॉल तिकीट असतं. हॉल तिकीटचा अर्थच तो होतो. विराज, सर घड्याळ चालतं का? चालतं चालतं. चरण, स्वरा, सर ते प्रत्येक वेळेला ते जे राहतात ते सुपरवायझर ते टाइम सांगत राहता कारण की ते शाळेत प्रत्येक बेल वाजत जाते, मग आपण कन्फ्यूज होत जातो. तुमच्या शाळेमध्ये बेल वाजवू नाही तर काही हो, तिथं टाइम सांगतीलच असं काही हे नाही. तुम्हाला तुमच्याकडे एक घड्याळ घेऊन जायचं. घड्याळ हे डिजिटल वापरायचं नाही, साधं क्लॉक वालं घड्याळ न्यायचं. नाहीतर काही शाळांमध्ये 1 तास झाल्यानंतर एक बेल वाजते, 10 मिनिटं वाक्य असताना एक बेल वाजते आणि शेवटची बेल असते. अशा 3च बेल वाजतात. पण जर त्या तुम्हाला ऐकू आल्या नाही तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्याकडे साधं घड्याळ न्यायचं. साधं घड्याळ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त 3 काटे आहेत आणि गोल तुमचं डायल पॅड आहे. असं कळालं? डिजिटल घड्याळ अलाउड नाही. सर हा बोला. रोल नंबर म्हणताना काही चुकलं तर? चुकलं तर मग नापास व्हायचं. आपण ध्यानावर भरायचं ना त्यासाठी. आपण एवढा प्रॅक्टिस कशासाठी केली? आपण जर प्रॅक्टिस एवढी करून, जर आता जवळ 60 प्रश्नपत्रिका झाल्या सोडून, तुम्ही एवढ्या 60 प्रश्नपत्रिका सोडून पण जर फायनल पेपरला जर असं जर चुकणार असेल तर मग काय नापास होणार तुम्ही. एवढी प्रॅक्टिस कशासाठी केली तुम्ही? चूक कुठलीही अलाउड नाही. राज, सर पेन्सिल घेऊन गेलं तर चालेल का? काय घेऊन गेलं तर? पाटी पेन्सिल. पाटी पेन्सिल नाही. तू काय आता पहिलीच्या वर्गात आहे पाटी पेन्सिल न्यायला? चालत नाही असं. बोला सार्थक, आविष्कार, काय अडचण तुमची? हा सर म्हटलं तिथं सर, जी तुम्ही जे आपली मगाशी सही असते फोटोच्या स्टार्टिंगचं खाली पेज तीच दाखवलं ते, काय काय? तुम्ही जे स्टार्टिंगला दाखवलं ना कोड कसे टाकायचे हा डाऊट साठी, तर त्याची रेकॉर्डिंग टाकणार आहे का ग्रुपला? हा, टाकतो थोड्या वेळाने. हा चालेल. बर, सगळ्यांना माझ्या मते मी दिलेली सूचना सगळ्यांना कळाली असेल. आता काही अजून कोणाला काही डाऊट नसेल. हा बोल वेदांत, काय तुझं आता? सर आपल्याकडे जर का स्मार्ट वॉच सारखं दिसणारं वॉच असेल आणि ते साधं असेल चालणार तर नाही, चालेल? चालणार नाही. एकदा सांगितलं ना, फक्त साधं घड्याळ पाहिजे. ओके. तुमची कुठलीही फॅशन तिथे चालणार नाही. तुम्ही पेपर द्यायला चालले, टाइमपासला नाही. आलं लक्षात? तिथे फॅशनचे कुठलेही घड्याळ चालणार नाही. साधे सरळ सरळ तुमचं जे काही साधं घड्याळ असतं, ज्याला घड्याळ म्हटलं आता साधं, तेच घड्याळ चालले. स्मार्ट वॉच कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही. नो, नॉट अलाउड. साधं घड्याळ कळतं ना प्रत्येकाला? नसेल कळत तर दाखवून देतो. अॅनालॉग क्लॉक, हे अशा पद्धतीचं. कळालं? हे असं घड्याळ ज्याच्याकडे असेल त्याने जायचं घेऊन. ज्याच्याकडे अशा पद्धतीचे आकडे असणारे घड्याळ सोडून इतर कुठल्याही वेगळं घड्याळ असेल, अशा पद्धतीचे म्हणजे मध्ये फक्त 12 आकडे पाहिजे आणि असे 3 काटे पाहिजे, असं असलेलं घड्याळ असेल ते परीक्षेला अलाउड आहे. इतर कुठल्याही प्रकारचं घड्याळ अलाउड नाही. ओके, चला आता घड्याळाचा प्रश्न मिटला असेल, उत्तरपत्रिकेचा मिटला असेल, प्रश्नपत्रिका राहिली तर ही तुम्हाला ओरिजिनल पेपर आहे. ही पेपर कधी झाली होती? 13/11, सॉरी, ही पेपर झाली होती तुमची 28, कोणता पेपर आहे 2000 कधीचा पेपर तुम्हाला ते पण सांगतो. हा पेपर श्रावणी मनोज सूर्यवंशी सूर्यवंशी हा कधीचा पेपर आहे मला पण माहित नाही, पण हा ओरिजिनल पेपर आहे. ठीक आहे, 23चा असेल बहुतेक. हा पेपर तुम्हाला मी टाकलेला पण आहे ग्रुपवर 2023चा. तर तुम्हाला या पद्धतीनेच पेपरचा अभ्यास करायचा आहे, सोडवायचा आहे. आय होप तुमचे सगळ्यांचे प्रश्न आता मिटले असतील. अजूनही कोणाला काही डाऊट असेल
तर त्यांनी मला फोन करून विचारून घ्या. ठीक आहे, नंतर क्लास संपल्यावर. ठीक आहे. आता येऊया तुमच्या डाऊटकडे. मेन म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असणारे वेगवेगळे डाऊट आहे, ते डाऊट आता आपण बघणार आहोत. एकदा फक्त रिजॉईन करा क्लास ते डाऊट घेण्यासाठी.